ऑस्टिओपोरोसिस तुम्ही सांगताय त्यावरनं असं वाटतंय की ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता स्त्रियांना जास्त असते पुरुषांच्या तुलनेत. मग समजा 40 नंतरची एखादी स्त्री हा व्हिडिओ बघत असेल आणि मी काय व्यायाम केला नाही आहे आयुष्यात जास्त, पण आता मी करायचा झाला, तर तो ऑस्टिओपिनिया ऑस्टिओपिनिया म्हणू शकतो त्याला, ऑस्टिओपेनिया. ऑस्टिओपिनिया उलटवता येतो, रिव्हर्स करता येतो, बरा करता येतो पूर्ण ती स्टेज. येस, ऑस्टिओपेनिया कॅन बी रिव्हर्स्ड. म्हणजे ऑस्टिओपेनिकवरनं तुम्ही नॉर्मल बोन डेन्सिटीकडे नक्कीच जाऊ शकता थ्रू मेडिकल मॅनेजमेंट ॲज वेल ॲज एक्सरसाइज. ऑस्टिओपोरोसिसमध्ये आणि ऑस्टिओपिनियामध्ये मीडियम इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज आर रिअली हेल्पफुल, लाईक ब्रिस्क वॉकिंग. Like people who have osteoporosis can do weight bearing exercise in water, स्विमिंग पूलमध्ये. दॅट कॅन बी कॉल्ड ॲज अ हायड्रोथेरपी. म्हणजे स्विमिंग पूलमध्ये काय होतं की समजा तुम्ही ओबीज असाल आणि ऑस्टिओपेरोटिक असाल, सर ओबीज असल्यावर तुम्हाला ऑन फ्लोअर करण्याच्या ॲक्टिव्हिटीज थोडं रिस्क होऊन जाते बिकॉज ऑफ युअर एक्झिस्टिंग बॉडी वेट. असं धरून जरी चाललं की तुम्ही वेट लॉस करत आहात तरी तुम्हाला एक किंबहुना 8 महिने ते 1 वर्ष लागतं तुमच्या नॉर्मल वेट याच्यात. पण त्यामध्ये आपल्याला मस्क्युलोस्केलेटल रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन इंजुरीज होऊ नये म्हणून वर्किंग इन स्विमिंग पूल लाईक डुईंग स्क्वॉट्स इज मच हेल्पफुल दॅन डुईंग ऑन लँड. ओके, का तो फरक असा? कारण तुमचं बॉडी वेट कमी होऊन जातं ना पाण्यामध्ये. आर्किमिडिक्सच्या प्रिन्सिपलनुसार तुमच्या बॉडीची घनता कमी होते, त्यामुळे हाडांवर येणारं प्रेशर कमी होतं. म्हणजे जेवढा पार्ट तुमच्या पाण्यामध्ये इमर्स्ड आहे त्याचं बॉडी वेट ग्राउंड रिॲक्शन म्हणून जे तुमच्या हाडावर जाणार आहे ते लँडवरच्या फोर्सपेक्षा नक्कीच कमी आहे. त्यामुळे यू आर एबल टू मॅनेज इट बेटर. म्हणजे दिस विल बी अन ऑप्शन टू देम. जस्ट सिटिंग ॲट होम की काही मी करू शकत नाही बिकॉज मी ओबीज पण आहे, माझा वेट लॉस व्हायचं आहे आणि मला ऑस्टिओपोरोसिस पण आहे याच्यासाठी. सो आपला आत्ता प्रश्न होता की फिमेल्स एस्पेशली 40 एज ग्रुप ज्यांनी आत्तापर्यंत काही एक्सरसाइज केले नाही आहेत, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्या तरी तुमच्या लोकल फिजिओथेरपिस्टकडे, एक्सरसाइज स्पेशलिस्टकडे जा आणि स्वतःला असेस करा. तुमच्या काही कंप्लेंट्स असतील तर त्यांना सांगा, ते तुम्हाला बेटर सांगतील की स्ट्रेचिंग कुठल्या जॉईंटचं आणि कसं करायला पाहिजे, स्ट्रेंथनिंग कुठल्या मसलचं. एस्पेशली लॉंग बॉडी मसल्स ज्या लोअर एक्स्ट्रीमिटीच्या आहेत ते दे आर मेटाबॉलिकली मोर रिस्पॉन्सिबल फॉर डुईंग ऑल काइंड ऑफ बॉडी मुवमेंट्स. सो त्यांना ट्रेन कसं करायचं आणि ते कुठल्या पोझिशनमध्ये तुमच्या सेफ्टीच्या दृष्टीने करायचं, फिजिओथेरपिस्ट इज द बेस्ट पर्सन टू गाईड यू. ही एक गोष्ट. पहिले तर असेसमेंट तुमचं की तुमच्या कंप्लेंटमध्ये काय आहेत. जर तुम्हाला कुठलेही बॉडी पेन्स किंवा बॅक पेन्स, नी पेन्स, कुठल्याही जॉईंट पेन्स असतील तर ते असेस करून त्याच्यावर सोल्युशन घेणं, त्या गोष्टी फॉलो करणं. इफ यू आर बेटर इन दॅट, एक्सरसाइज रेजिम फॉर्म करा की तुमच्या एज ग्रुपला कुठल्या प्रकारचे लोअर एक्स्ट्रीमिटी आणि अप्पर एक्स्ट्रीमिटी एक्सरसाइज मी करू शकते. जसं मी सांगितलं, रिस्टला, हिप्सला आणि लोअर बॅकला लेडीज आर वल्नरेबल. सो ह्या स्पेसिफिक एरियामध्ये तुम्ही स्ट्रेचिंग कुठल्या इंटेन्सिटीचं करू शकता. स्ट्रेंथनिंग करायचं तर तुम्हाला बॉडी वेटनेच करायचं का तुम्ही एक्सटर्नल वेट लावून करू शकता. वेट कफ्स मिळतात काही किलोचे, किंवा अपर एक्स्ट्रीमिटीला डंबेल्स किंवा थेराबँड्स वापरून तुम्ही करू शकतात. आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज लूप बँड्स वगैरे आहेत, त्याच्यानुसार एक्सरसाइज करू शकता. डिफरंट कॅटेगरी कुठल्या वेट्सनुसार चालू करायचं. सायमल्टेनियसली तुम्ही हे करायला फिट आहात तर कुठले मशीन्स तुम्ही जिममध्ये जाऊन वापरू शकता. सो फिजिओथेरपिस्ट कॅन कोऑर्डिनेट विथ द जिम ट्रेनर. सो बिकॉज ही नोज द हिस्ट्री ऑफ द पेशंट, व्हॉट ही इज सपोज टू डू. ते आता काय करणार आहेत, त्यांना कुठल्या, आणि व्हॉट कॅन बी द गोल. तुम्ही एक गोल आखू शकता की या व्यक्तीला हे अचीव्ह करायचं आहे, त्याच्यासाठी हे एक्सरसाइज नेसेसरी. इट इज नॉट नेसेसरी दॅट तुम्ही जिममध्ये जाऊन जिममध्ये जेवढी इन्स्ट्रुमेंट आहेत सगळे व्यायाम केले पाहिजेत, याचा काही अर्थ नाही. म्हणजे इट कॅन बी मोर ऑफ अ गोल ओरिएंटेड फॉर दॅट पर्सन, कस्टमाइज सब्जेक्टिव्ह. ओके. एक ना ह्यालाच म्हणजे सेम प्रश्न होता तो, की आपल्या आईवडिलांची जी पिढी आहे त्याच्यात असं बघितलं तर तफावत आहे. आपले म्हणजे वडील, त्यांचं वय जास्त असतं आणि महिलांचं वय असं कमी असतं. पण तरी पण असं दिसून येतं की महिला थोड्या अनफिट आहेत. तर तुम्ही जे आता उत्तर दिली तेच कारण आहे का की एक्सरसाइज करत नाहीत? हे नक्की कारण आहे. काय आहे की महिलांचं असं होतं की त्यांचा आत्तापर्यंत फार मोठा लाईफस्पॅन हा घरामध्ये गेलेला होता. एक हाऊसवाईफ आहे समज, त्या हाऊसवाईफची जी डेली ॲक्टिव्हिटीज आहेत त्या फॉरवर्ड बेंडिंग ॲक्टिव्हिटीज आहेत. किचन ॲक्टिव्हिटीज आर एका ठिकाणी स्टॅग्नेटेड ॲक्टिव्हिटीज आहेत. तासन तास ते किचनच्या ओट्यासमोर उभं राहून काम करणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. घरात साफसफाई करणं, बसून काम करणं. सो धिस फॉल्स इन मोर ऑफ अ सिडेंटरी लाईफस्टाईल कॅटेगरी.
आणि एक्झर्शनल. सो आपण असं बघायला गेलं की पोस्चरल मसल्स, लॉंग मसल्स ऑफ द बॉडी ह्याचं एक स्टिप्युलेटेड योग्य वर्कआउट न होता ते फक्त आपल्या बॉडीला लोड करतात त्या पोझिशन्समध्ये, आणि त्या पोझिशन डेली केल्यामुळे त्या पोझिशनसाठी लागणारा फिटनेस त्यांच्याकडे आहे. पण हाडांची ठिसूळचा ओव्हर अ पिरियड झाली, मसल तुमच्या डिग्रेड झाल्या. ओव्हर अ पिरियड ऑफ एजिंग एक कन्सेप्ट आहे सार्कोपिनिया. सार्कोपिनिया म्हणजे तुमची मसल डिजनरेट होते. म्हणजे जसा तू 39ला आहे तसा तू 40ला नसणार, जसा तू 40ला आहे तसा 42ला नसणार. म्हणजे तुमच्या मसल्स डिग्रेड होतात. आपण कितीही प्रयत्न केला तरी. किती प्रयत्न केला तरी या डिग्रेड होणार. इट्स अ नॅचरल प्रोसेस. म्हणून आपण म्हणतो वी आर एजिंग. सो टू कीप अप विथ द एजिंग यू हॅव टू हॅव अ प्रोटीन इनटेक अँड हॅव सम मस्क्युलर ॲक्टिव्हिटी. सो तुमची मस्क्युलर हेल्थ चांगली राहील. डू सम वेट बेरिंग एक्सरसाइज, सो तुमचं बोन स्केलेटल सिस्टीम चांगली राहतील. मस्क्युलर ॲक्टिव्हिटी, टेंडन्स चांगले राहिल्याने काम एफर्टलेस होतं. हीच समजा हाऊसहोल्ड ॲक्टिव्हिटी करणारी बाई जर एक स्पेसिफिक वर्कआउट करत असेल, तिला एक डिझाईन करून दिला की तू हा वर्कआउट करायला पाहिजेस दिवसभरात. जरी आत्ताच्या याला जरी असं फाईंड केलं की एवढ्या स्त्रिया हाऊसहोल्ड आहेत, तर त्यांच्याकडे ॲडव्हान्टेज आहेत, कारण त्यांच्याकडे कामाला लेबर आहेत, स्वतः सगळी कामं करत नाही आहेत, स्वतःचा फिटनेस मेंटेन ठेवू शकत आहेत. दे विल सर्टनली बी एट ॲडव्हान्टेज जर त्यांनी एक ठरवून दिलेली रेजिम फॉलो केली एक्सरसाइजची, ज्याच्यामध्ये ओव्हरऑल बॉडीचं कोर लाईक लोअर बॅक आणि लोअर एक्स्ट्रीमिटीचे मसल याच्यासाठी स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज जर त्यांच्याकडनं फॉलो करून घेतले आणि त्यांना 1 वर्षाने असेस केलं की त्यांचं, आपण बघितलं की मसल मास आपण मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या योग्य डाएटनुसार आणि त्यानुसार एक्सरसाइजने, दे आर सर्टनली ॲट अ ॲडव्हान्टेज कन्सिडरिंग सार्कोपिनिया म्हणजे मसल डिजनरेशन होतं त्याच्यानुसार. हे सार्कोपिनियामुळे तुम्ही बघाल की ओल्ड एजमध्ये सुद्धा लोक आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉल्स अँड एव्हरीथिंग बिकॉज यू डोंट हॅव इनफ मसल मास. ओके. मी एक ते व्हिडिओमध्ये बघितलेलं की मांडीचा मसल, तो बोलला की माणसं सहसा पडतात कारण त्यांचा थाई मसल स्ट्रॉंग नसतो. सो स्ट्रॉंग नसतो असं नाही, आणि बोन एवढा वीक असतो की तुम्ही आंघोळीला खाली बसताना पडणं नंतरची गोष्ट आहे, बसताना सुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतं. या लेवलला तो असतो. दिस इज आउट ऑफ युअर कंट्रोल. लोक सहसा, विशेषतः म्हातारी माणसं, हाडांच्या बाबतीत त्यांना काळजी असते, कारण मग ऑस्टिओपोरोसिस किंवा इतर संधिवाताचे प्रकार झालेले असतात. पण स्नायूंबद्दल त्यांना सांगायला गेलं तर ते म्हणजे आता जर मी माझ्या बाबांना सांगायला गेलो किंवा अगदी कोणी आजी आजोबांना सांगायला गेलो की प्रोटीन खात जा जास्त, तर ते म्हणतात की नको रे, आता या वयात हे सगळं नको खावंसं वाटत नाही. पण त्यांनी खरं तर ते खायची गरज आहे ना, कारण त्यांना प्रोटीन कुठून मिळणार. टू सम एक्सटेंट तुम्ही त्यांना सांगू शकता, पण याच्यामध्ये बाकी पण फॅक्टर्स आहेत. तुम्ही तुमचं अवेअरनेस, तुमचं सोशल या गोष्टींवर माहिती ठेवण्याची कपॅसिटी किंवा ते स्वतःच्या अंगभूत येण्यासाठी तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणं, ते असे अवेअर होणार नाही आहेत. तुम्ही त्यांना एज्युकेट जरूर करू शकता, पण माझ्या दृष्टीने हे प्रिव्हेंटिव्हपासूनच चालू झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या वयापासून चालू झालं तर तुम्हाला पुढे सांगण्याची गरज पडणार नाही. हे जास्ती फायद्याचं ठरेल पुढच्या पिढीसाठी. त्यांना हे नक्कीच करू शकतो. त्यांच्या वयामध्ये बॅलन्स, कोऑर्डिनेशन आणि एक प्रकारचं मस्क्युलर हेल्थ वाढवण्यासाठी एक रेजिमचा अवेअरनेस तुम्ही देऊ शकता, किंवा त्यांना अशा ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व करू शकता की जे सेम थिंग फॉलो करताय. सो मोटिवेशनल अवेअरनेस पण त्यांच्यामध्ये येऊ शकतो. अशा गोष्टींमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करण्यासाठी, सो यू गिव्ह देम अ स्कोप टू थिंक दॅट वे की हे गरजेचं आहे. जसं त्यांना रोज कुठली गोष्ट जी करतायत आणि ती गरजेची वाटते म्हणून ती करतायत गोष्ट, ती गरजेची जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत ते लॉंग टर्म ती गोष्ट करू शकत नाहीत. बेसिकली तुम्ही मिड 60s किंवा 60s मध्ये ही गोष्ट काम करायला लागा, म्हणजे ते लोक बेटर आहेत 70s मध्ये अवेअर होतील. तुम्ही हे जर 80-85ला सांगितलं, ही मे नॉट बी अवेअर. तर तेव्हा उपयोग पण येणार नाही. हां, म्हणजे त्यांचं तेवढं सायकोलॉजिकल स्टेट नसते ही गोष्ट पचवून घेण्याची, आणि त्या गोष्टीला प्रायोरिटी नसते. बाकी पण फॅक्टर्स असतात लाईफमध्ये. त्यामुळे मग आईला जेव्हा आता अशा सगळ्या आया आहेत ज्यांना मुलं सांगतात की व्यायाम करत जा आई तू सुद्धा, आणि ती म्हणते अरे मी घरकाम करते त्यात सगळा माझा व्यायाम होतो, अशा सगळ्या आयांना तुम्ही काय सांगाल? माझं असं त्यांना सांगणं आहे की घरकाम करणं
हे त्यांच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि त्यांच्या फॅमिलीसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पण याहून त्यांनी स्वतःला एक दिवसभरातनं 1-1.5 तास तरी दिला पाहिजे, जो स्वतःच्या मस्क्युलोस्केलेटल हेल्थसाठी, त्यांच्या बोन हेल्थसाठी आणि त्यांच्या वेलबिंगसाठी खूप महत्त्वाचा आहे. 1.5 तास. 1.5 तास दिवसभरात. तो त्यांना स्वतःची ॲक्टिव्हिटी चार्ट आउट करायला लागतील सब्जेक्टिव्हली, की मी कुठला वेळ देऊ शकते. हम्म. आणि मी वेलबिंग याच्यासाठी म्हणतो, एक्सरसाइजचा एक स्ट्रॉंग इफेक्ट आहे तुमच्या ब्रेनवर. म्हणजे ब्रेनमध्ये एक म्हणजे एन्डॉर्फिन नावाचा हॉर्मोन आहे, जे रिलीज झाल्यावर तुम्हाला फील गुड इफेक्ट होतो. तुम्ही किती जणांना वॉक झाल्यावर विचारा की तुम्हाला कसं वाटतंय, तर तुम्हाला फार कमी जण अशी उत्तर देतील की मी थकलो आहे. आणि ह्याच लोकांना जर तुम्ही एक 6 आठवड्याने त्यांनी जी ॲक्टिव्हिटी सस्टेन केल्यावर विचाराल, ते म्हणेल की मला खूप चांगलं आहे. खूप लोक आफ्टर 6 to 8 वीक्स ॲडिक्ट व्हायला लागतात त्या गोष्टीला, चालायला. त्यामुळे खूप जणांना तुम्ही ओल्ड एजला पण विचारा की मी ते रिक्रिएशनसाठी करत असतील कदाचित, पण एक मिडल एज टू यंग एजला विचारा, काही लोक राहू शकत नाही. काही लोक जिमला गेल्याशिवाय राहू शकत नाही. त्यांना सगळ्यांना काही त्या जिममध्ये सोशल गोष्ट पाहिजे असते, म्हणून ते एक पार्ट येतो की तुम्ही 10 लोकांमध्ये जाता, तुम्हाला ते बरं वाटतं, ही गोष्ट वेगळी. पण एक्सरसाइजचा एक स्ट्रॉंग बेनिफिट आहे की तुमच्यामध्ये वेलबिंगचं फिलिंग यायला लागतं, एन्डॉर्फिन्स बिकॉज हॉर्मोनल रिलीजमुळे. एकूणच मूड सुधारतो आणि चांगला. मूड चेंजेससाठी इट इज गुड. खूप लोक डिप्रेशनमध्ये बाहेर येण्यासाठी एक्सरसाइज करतात आणि बॉडी बनवतात वगैरे, बट दॅट इज नॉट व्हेरी आयडियल वे टू टॅकल डिप्रेशन. पण स्टील एक्सरसाइजचा बेनिफिट तर एक्सरसाइज देतोच आहे तुम्हाला, असं होणार. एक गोष्ट त्याच्यात अजून आहे की एक्सरसाइजचा असं स्ट्रॉंग बेनिफिट आहे की वॅस्क्युलर बेनिफिट्स आहेत ना त्याची. म्हणजे तुमच्या जो पार्ट एक्सरसाइज करतात त्याला रक्तपुरवठा जास्ती होतं. हा बॉडीचा नॉर्मल प्रिन्सिपल आहे. तुम्ही हाताचा व्यायाम केलात, वजन उचललात, तर हातामध्ये ब्लड सप्लाय जास्ती होतो. तसं ओव्हरऑल तुम्ही समजा वॉकिंग किंवा एनी एरोबिक ॲक्टिव्हिटी जास्ती केली तर तुमचं कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ चांगली राहते. 2 गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत, एक कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ आणि एक मस्क्युलोस्केलेटल हेल्थ. हे ओव्हरऑल वेलबिंग आणि ओव्हरऑल तुम्हाला फिटनेसकडे घेऊन जातात. कसं काय, तर कार्डिओवॅस्क्युलर हेल्थमुळे तुम्हाला हाय ब्लड प्रेशर ह्याच्यापासून तुमचे चान्सेस, WHOचा एक लेटेस्ट रिसर्च आहे, ते सांगतं एक 30 ते 65 वर्षातील वयोगटातील, लेट इट बी मेल्स ऑर फिमेल्स, यांनी आठवड्यात 150 मिनिट्स इन अ वीक जर एरोबिक ॲक्टिव्हिटी केली किंवा 75 मिनिट्स इन अ वीक कुठलीही रेझिस्टन्स ट्रेनिंग केलं, तर त्यांचं 50% चान्सेस ऑफ कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस आणि डायबिटीस कमी होतो. कार्डिओस्क्युलर म्हणजे हृदयाचे रिलेटेड. हृदयाशी रिलेटेड हृदयविकार आणि डायबिटीसची रिस्क 50% कमी होते. हे 50% तुम्ही लोकांना क्लोदिंगवर डिस्काउंट द्यायला जाल, उद्या लोक गर्दी करतील. हे 50% म्हणजे समर सेल, मॉन्सून सेल लागल्यावर 50% डिस्काउंट दिल्यावर, म्हणजे जो ग्रेड 2 ओबेसिटीमध्ये आहे तो माणूस म्हणतो माझ्या एक्सेलचा XXL मिळेल, XXL मिळेल, तो पण डिस्काउंटमध्ये 50% मिळतोय, आपण आत्ता जाऊन घेऊया. बट त्याला जर सांगितलं की 50% तुझं डायबिटीस आणि त्याचा ओव्हरऑल फायनान्शियली बघायला गेला तर एक डायबेटिक आणि एक कार्डिओवॅस्क्युलरचे जे औषधं आहेत त्याच्यावरचा खर्च जर बघितलात तुम्ही, तर तो या खर्चापेक्षा खूप पटीने जास्त आहे. पण तो हे आज ॲक्सेप्ट करून हे करायला तयार नाही. मेडिसिनवर मॅनेज करायचं म्हणतोय, पण मेडिसिन, मी म्हणतो मेडिसिन लागू दे, ते तुमच्या नशिबात आले तर येऊ दे, पण तुम्ही एक्सरसाइजने तुम्हाला जे फ्री बेनिफिट, फ्री बीज कोणी आधी घेतो ना. सो 50% तुम्ही हे का नाही घेते, इट्स सच अ ग्रेट रिसर्च की तुम्ही 50% डायबेटिक आणि कार्डिओवॅस्क्युलर नलिफाय करताय. म्हणजे आयदर 50% तुम्हाला थोडं येणार किंवा तुम्हाला अजिबातच नाही येणार. अजिबात नाही येणार कॅटेगरी तर म्हणजे विन विन सिच्युएशन झाली. मी त्याचसाठी विचारतोय की आयदर तुम्ही हे करा किंवा हे करा, तुमचा 50% चान्स कमी होतो जर दोन्ही केलं. कारण बरेच जण कार्डिओ पण त्याच्यावर कंबाईंड रिसर्च आहे त्यांचा. कंबाईंड रिसर्च केलं तर यू आर ॲट सुप्रीम हेल्थ. सुप्रीम हेल्थ म्हणजे काय की तुमचं मसल आहे ना, हे याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस वाढतं जर तुम्ही मस्क्युलर ॲक्टिव्हिटी जास्ती केली तर. प्रोटीन सिंथेसिस हिचं प्रमाण मसलमध्ये जास्ती वाढल्यावर, मस्क्युलर मास तुमचं वाढल्यावर तुम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी दिवसाला इझिली सस्टेन करता. कार्डिओवॅस्क्युलर ॲक्टिव्हिटी लाईक वॉकिंग, रनिंग, स्विमिंग, जॉगिंग, सायकलिंग, ह्याच्यामुळे काय होतं की एक कन्सेप्ट आहे VO2 मॅक्स. VO2 मॅक्स म्हणजे समजा
एक गोष्ट करण्यासाठी मी 350 लिटर ऑक्सिजन खर्च करतोय. तीच ऍक्टिव्हिटी त्याच इंटेन्सिटीची खर्च करताना दुसरा माणूस 300 लिटर ऑक्सिजन खर्च करतोय. तर कोणाकडे रिझर्व्ह जास्ती आहे? जो 300 लिटर ऑक्सिजन खर्च करतोय त्याच्याकडे रिझर्व्ह जास्ती आहे. त्यामुळे तो सर्टनली बेनिफिटवर आहे. ज्यांचे सेव्हिंग जास्त, तो खराब आर्थिक परिस्थिती असल्यावर जास्ती चांगलं सस्टेन करू शकतो. त्याप्रमाणे ज्याचे रिझर्व्ह जास्ती, त्याप्रमाणे तो मनुष्य VO2 मॅक्सच्या कन्सेप्टनुसार जास्ती लेवल ऑफ फिटनेसवर आहे कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थच्या दृष्टीने. आणि मस्क्युलर हेल्थच्या दृष्टीने तुम्ही बघाल काही ओल्ड एजमध्ये 260 किंवा 65चे इंडिव्हिज्युअल बघितले, मेल सपोज, तर एक जण बादली उचलते आणि दुसरा जण बादली उचलतोय. या दोन्हींमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. एक जण उचलताना बादली उचलल्यावर शोल्डरच्या स्ट्रेंथवर, चांगल्या कोरच्या स्ट्रेंथवर आरामात बादलीतलं पाणी किंवा कपडे खाली टाकू शकतो. दुसरा तोच माणूस खाली उचलताना एवढा वागतो की ती बादली उचलताना त्याच्या नाकी न येतात. दोघं ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करताय. पण दुसऱ्याच्या मध्ये मस्क्युलर मास जास्ती नाहीये. त्यामुळे दोन्ही सेम एजचे असून सुद्धा असे आणि दोघांना बाकी मेडिकल इश्यूज काही नाहीये. पण दोघांमध्ये, आणि सार्कोपिनिया दोघांमध्ये होत आहे, मसल लॉस दोघांमध्ये होत आहे. पण एकाने प्रोटीन इंटेक आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज चांगले केलेले असल्यामुळे दोघांचे फंक्शनल आउटकम वेगळे आहेत. एक म्हणतो की मला खूप त्रास होतोय, गेले 6 महिने मी हे काम करतोय पण मला खूप त्रास होतोय. दुसरा म्हणतो मला एवढं काही त्यात वाटत नाही, आय एम ओके. दॅट इज फिटनेस. तुम्ही जेवढं एफर्टलेस व्हाल, जेवढं जास्ती काम करून, दॅट इज फिटनेस.